बरबटलेले भूमी अभिलेख प्रशासन, शिपायानेच घेतली 3.5 लाखाची लाच। जमीन मोजणीचा नकाशा देण्यासाठी शेतकऱ्याकडे 3.5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार निफाड येथे समोर आला आहे। यामुळे निरंकुश प्रशासनावर अंकुश कधी लागणार असा सवाल आता शेतकरी करताना दिसत आहे। भ्रष्टाचार आणि लाच मागण्यात शासकीय कर्मचाऱ्यांना कोणतेही बंधन राहिलं नाही, असंच काहीसं सध्याचं चित्र आहे। निफाड येथे मोजणी केलेल्या जमिनीचा नकाशा देण्यासाठी शिपायाने 4 लाख रुपये लाच मागितल्याचे उघड झालं आहे। धक्कादायक म्हणजे यात वरिष्ठांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे, तर फक्त शेतकऱ्याने धाडस केल्याने हा प्रकार उघड झाला। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालात महसूल विभाग आघाडीवर आहे, त्याबाबतचे अनेक अहवाल प्रसिद्ध झाले, मात्र महाराष्ट्र शासनाकडून त्यावर नियंत्रणासाठी काहीही प्रयत्न होताना दिसत नाहीत। त्यातूनच लाच मागण्याचे धाडस दिवसेंदिवस वाढत आहे। निफाड नाशिक येथील उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात धक्कादायक प्रकार घडला आहे। या संदर्भात दीक्षी येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज दिला होता। जानेवारी महिन्यात अर्ज दिल्यावर जमिनीची मोजणी देखील करण्यात आली होती, मात्र जाणीवपूर्वक त्याचा नकाशा आणि जमिनीवर खुणा करणे शिल्लक ठेवण्यात आलं होतं। या संदर्भात संबंधित शेतकऱ्याने गेली 2 महिने सातत्याने पाठपुरावा केला होता, मात्र कार्यालयातील प्रशासनाने त्याला अजिबात दाद दिली नाही। त्यामुळे त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याचा फायदा कार्यालयातील शिपायाने घेतला। वरिष्ठ उपाधीक्षक भाबड हे आपले खास आहेत, एकाच दिवसात तुमचे काम होईल, त्यासाठी 4 लाख रुपये द्यावेत, असं कार्यालयातील शिपायाने सांगितले। शेतकरी आणि शिपाई यांच्या तडजोडीअंती 3.5 लाख रुपये देण्याचे ठरले। हे पैसे उपाधीक्षक भाबड यांना देण्यात येतील, असे शिपायाने सांगितलं होतं। त्रस्त शेतकऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। त्यानंतर या विभागाने रचलेल्या सापळ्यात शिपाई गाडे अडकला। या संदर्भात निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिपाई गाडे याला पोलिसांनी लाच घेताना पैशासह अटक केली। लाच आणि भ्रष्टाचार यामध्ये भूमी अभिलेख कार्यालय आघाडीवर आहे। याबाबत अनेक तक्रारी आणि कारवाया झाल्या आहेत, मात्र अद्यापही प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे। त्यात आधीच होरपळलेल्या शेतकऱ्यांची लोट होत असल्याची स्थिती आहे। याबाबत राज्य सरकार काही उपाययोजना करणार का आणि सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत होणारा विलंब दूर करेल का, असा प्रश्न विचारला जात आहे।